हाय गाईज, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गाईज, आजचा व्हिडिओ हा आहे की हर्ष गेला आहे वारीला आणि त्याच्या पुढचे जे पार्ट होते ते मला तुम्हाला दाखवायचे होते। जे आहेत कुठे होता तो, हां, सासवड ते जेजुरी। सासवड ते जेजुरीचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला आज दाखवते। तर तो कसा गेला जेजुरीला, काय काय झालं ते सगळं मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मध्ये मी बोलायला तुम्हाला येणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हां, आणि लास्टला ना मला तुम्हाला काही सांगायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल कळेल। पाठी नीट धरा ना, पाठी। रामकृष्ण हरी। गेल्या रात्रीपासून प्रचंड असा पाऊस चालू असताना लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहे। तर काही त्यांनी तो सासवड ते जेजुरी गेला आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की मला काही सांगायचं आहे तुम्हाला। तर ते असं आहे की सासवड ते जेजुरी तर तो गेला, तो टप्पा तर त्याचा झाला, पण एवढं चालून त्याला काय झालं आहे, पायाला थोडी काही लागलं आहे त्याला, म्हणजे दुखापत झाली आहे काही पायाला, त्यामुळे त्याला चालता येत नाही आहे। आणि त्याला चालता आल्या नसल्यामुळे आम्ही त्याला परत बोलवलं, म्हणजे अशी काही कंडिशन आली होती की त्याला वापस बोलवावं लागलं, त्याला चालताय वगैरे येत नव्हतं। तर मग पप्पा म्हणले की आता तुला चालताच येत नाही आहे, तर एवढ्याला अजून खूप टप्पे बाकी आहेत ना, पंढरपूरपर्यंत जायचं म्हटल्यावर अजून खूप दिवस होते आणि खूप काही चालायचं आहे, तर त्याला तेवढं झालंही नसतं।
त्यामुळे मग आम्ही त्याला परत बोलून घेतलं आणि तो परत आला आहे. म्हणजे कसं की ज्याच्याकडून पूर्ण वारी व्हायची असते त्याच्याकडूनच विठ्ठल पूर्ण वारी करून घेतात असं म्हणतात ना. तर नसेल ह्यावेळेस त्याच्या नशिबात पूर्ण वारी करायची, पण एकदा दिंडी प्रस्थान झाली किंवा प्रस्थानाला तुम्ही गेला, तो प्रस्थान सोहळाही खूप महत्त्वाचा असतो. आणि आम्हाला तर एवढंच ठीक वाटतं आहे की तो तिथपर्यंत गेला, त्यानं तिथपर्यंत केलं तरी काय नशीब त्याचं. पण त्याला लागलं होतं त्यामुळे त्याला वापस बोलवावं लागलं आणि तो आला. तर सॉरी, मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण पंढरपूरपर्यंत तुम्हाला व्हिडिओ येतील, पण आता सिच्युएशनच अशी झाली की आम्हाला त्याला वापस बोलवावं लागलं. तर आता हे व्हिडिओ इथेपर्यंतच होते, म्हणजे जेजुरीपर्यंतच त्याचा प्रवास होता आणि हे वारीचे व्हिडिओ पण इथपर्यंतच होते. तर ह्याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील ते आपले डेली ब्लॉग वगैरे असतील आणि अजून काही नवीन असेल तर मी तुम्हाला ते दाखवते. तर आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.